बघा, हे कवठाचं फळ आहे आणि आपण या कवठाची जेली, चटणी, जॅम बनवून खातो आणि हा जॅम जो आहे हा चपातीला लावून मुलं आनंदाने खातात. या कवठामध्ये सी, फायबर, बी विटॅमिन असतं आणि या कवठाच्या चटणीमुळे पित्ताचा त्राससुद्धा बसतो. रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. यामध्ये बीट कॅरोटीन जास्त प्रमाणात असते आणि याच्या बियांमध्ये प्रथिने जास्त असतात आणि या कवठात फायबर जास्त असल्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. अशी ही उपयुक्त फळे जी आहेत, याला वूड ॲपलसुद्धा म्हणतात आणि कच्चं फळ खाल्ल्यामुळे सर्दी होऊ शकते, म्हणून पिकलेल्याच फळाची आपण चटणी करून खावी. या चटणी करण्यासाठी आपण पिकलेल्या कवठाचा जो गर आहे तो, त्यानंतर गूळ, 4-5 लसूणच्या पाकळ्या, तिखट आणि हिरव्या मिरच्या टाकून आपण त्याचा मिक्सरमध्ये बारीक लगदा करून घ्यायचा. झाली तयार कवठाची चटणी. बघा, अशा पद्धतीने ही कवठाची चटणी तयार झाली. कुणाला आवडते ही चटपटीत आंबट गोड कवठाची चटणी? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.